नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या महिन्यामध्ये येणार आहे। हप्ता येण्यापूर्वी ही चूक करू नका, अन्यथा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तरच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण माहिती आहे। अनेक लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून पात्र असून सुद्धा वंचित आहेत। आतापर्यंत त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत। मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता येणार आहे। या लाभापासून जर तुम्ही वंचित राहत असाल तर पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्हीही हप्त्यापासून तुम्ही वंचित राहणार आहोत। नमो शेतकरीमध्ये तर ही चूक होऊ देऊ नका। आता ती कोणती चूक आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ मात्र नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या महिन्यामध्ये म्हणजे चालू महिन्यामध्ये येणार आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून या संदर्भात माहिती सुद्धा देण्यात आली आहे। परत इथं कमेंट करू नका, याची तारीख फिक्स सांगा। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातूनच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तारीख फिक्स करण्यात आली नाही। आमच्या मनाने आम्ही सांगू शकत नाही। जेव्हा तारीख येईल तेव्हा या संदर्भात आपण नक्की व्हिडिओ जाणून घेऊ। या महिन्यात हप्ता येणार आहे एवढं राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। परंतु हप्ता येण्यापूर्वी अनेक लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेपासून वंचित मात्र नक्की राहणार आहेत। आता जर तुम्ही वंचित राहत असेल, पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये जर तुम्ही वंचित झाला असेल, हप्ता तुमच्या खात्यावरती मिळालेला नसेल तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये तुम्हाला हप्ता मिळवता येतं। यासाठी काय केलं पाहिजे याकडे नीट लक्ष द्या। मित्रांनो, अनेक लाभार्थी ई-केवायसी, लँड सीडिंग आणि आधार लिंक या तिन्ही बाबी पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांनी 3 टिक जे आहेत ग्रीन टिक, या तिन्ही टिक पाहत आहेत। आता इथं तुमचे 3 टिक करेक्ट आहेत, म्हणजे तिन्ही बाबी तुमचे पूर्ण आहेत, तरी सुद्धा तुमच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत। का आलेले नाहीत इथं समजून घ्या। मित्रांनो, अनेक लाभार्थी पूर्वी नवीन खातं उघडलं होतं, पूर्वी म्हणजे 2 वर्षाखाली, 3 वर्षाखाली, 4 वर्षाखाली, म्हणजे ई-केवायसी करण्याच्या पूर्वी त्या बँक खात्यात पैसे आलेत। परंतु आता ई-केवायसी झाल्यानंतर त्या बँक खात्यात पैसे जात नाही आणि दुसऱ्याच बँक खात्यात पैसे जात आहेत। दुसऱ्या म्हणजे कोणत्या? आता ज्या ठिकाणी तुमचं आधार बँकला लिंक आहे आणि त्या बँकेमध्ये तुमचं आधार NPCIला लिंक आहे। आता जुनं जरी तुमचं खातं असेल ते खातं तुमचं बंद पडले। आता अनेक लाभार्थ्यांचा असं झालेलं आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा की त्या ठिकाणी तिन्ही बाबी पूर्ण आहेत, परंतु ते खाते काही दिवसाखाली खोलले होते आणि ते बँक खाते आता सध्या बंद आहे आणि त्या ठिकाणी ट्रान्झिशन फेल झालेलं आहे। कोणाचा 10वा हप्ता असेल, कोणाचा 11वा असेल, कोणाचा 12वा असेल, कोणाचा 13वा असेल, कोणाचा 14वा असेल। आता तुमचं जर यामध्ये फसला असेल हप्ता, वरच्या तिन्ही बाबी सर्वप्रथम बघून घ्या। तिन्ही बाबी जर ओके असतील तर तुमचा हप्ता कोणत्या ठिकाणी फसला गेला हे पहा। त्या ठिकाणी इन्स्टॉलमेंटचं जेव्हा तुम्ही पाहताय त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहून आलेलं आहे। ज्या ठिकाणी मी स्क्रीनवरती सुद्धा दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता। आता बघा, कोणाचं आधार सीडिंगच्या अभावी प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, नवीन एक खातं खोला। जर तुमचं जुनं खातं बंद पडलेलं असेल तर नवीन खातं खोला। आता अनेक लाभार्थी या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये खातं खोललेले आहेत, त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून मोहीम चालू आहे। जे लाभार्थी NPCI पासून वंचित आहेत, ज्या लाभार्थ्यांचे पैसे आलेले नाही आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये, पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये, अशा लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे, नवीन खातं तुमच्या गावामध्ये जे काही पोस्ट ऑफिस आहे त्यामध्ये जा, पोस्टमॅनला सांगा, 100 ते 200 रुपये त्या ठिकाणी घेतात आणि नवीन खातं तुम्हाला त्या ठिकाणी खोलून देतात आणि ते खातं 24 तासाच्या आत NPCIला लिंक होतं। या पद्धतीने अनेक लाभार्थ्यांचे पैसे पात्र असून सुद्धा आलेले नाही आहेत। वरच्या तिन्ही बाबी पूर्ण आहेत, परंतु तुमचे पैसे फेल झालेले आहेत, म्हणजे अकाउंटवरती आलेले नाही आहेत, कारण तो खातं बंद होता। तुम्ही काही दिवसाखाली तो खातं खोललेलं असेल एखादा,
तो खातं बंद पडलाय किंवा तुम्ही पुढे होऊन सुद्धा तो खातं बंद केलाय, परंतु तो खातं NPCIला लिंक होता. आता नवीन खातं खोललंय तुम्ही, परंतु ते खातं NPCIला लिंक नाही. इथं समजून घ्या, इथं घोळ होऊन जातो. पूर्वी खातं खोललं होतं ते खातं NPCIला लिंक होतं. आता नवीन खातं खोललंय ते खातं NPCIला लिंक नाही. त्यामुळं पूर्वीच्या खात्यातच पैसे जातात आणि तिथे ट्रान्झॅक्शन फेल होऊन जातं. त्यासाठी नवीन खातं खोला, त्या खात्याला NPCIला लिंक करायला सांगा, म्हणजे तुमचे हे सर्व पैसे येतात. सर्वप्रथम NPCIला कोणतं खातं लिंक आहे हे पाहून घ्या. या व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणार आहे NPCI कशा पद्धतीने लिंक चेक करायचा, कोणतं खातं तुमचं आहे. बँक चेक करण्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये NPCI आधार लिंक स्टेटस या नावाने सर्च करा. जेव्हा तुम्ही सर्च कराल, सर्च केल्यानंतर एक वेबसाईट तुम्हाला दिसेल या ठिकाणी, चेक आधार बँक अकाउंट लिंकिंग स्टेटस या नावाची. याला इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला, बाकी कुठेही क्लिक करू नका, वेबसाईट पहा. या वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल. या पेजवरती गो टू होम आधार या नावाला सर्च करा. सर्च केल्यानंतर आधारच्या ऑफिशियल पोर्टलवरती तुम्ही येऊन जाल. यामध्ये एक ऑप्शन आहे चेक आधार बँक सीडिंग स्टेटस. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर थेट तुम्ही याच पोर्टलवरती येऊन जाल. या वेबसाईटवरती याची लिंक मी दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आता बघा, यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे NPCIला जो खातं तुमचं लिंक आहे तो खातं तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. आता कोणतं खातं आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली जो कॅप्चा दिसलेला आहे तो जसा आहे तसं वरती टाकायचा आहे आणि सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. सर्व माहिती या ठिकाणी भरून घेतलेली आहे. काही माहिती मी सिक्युरिटीसाठी ब्लर केलेला आहे. सेंड OTP वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे. तो OTP तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे. मित्रांनो, कॉपी करून घेतल्यानंतर यामध्येच एक ऑप्शन खाली ओपन झालेला दिसेल तुम्हाला OTP टाकण्याचा. त्यावरती तुम्हाला OTP पेस्ट करायचे आहे. लिहून घेतला असेल तर इथे टाकून द्यायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जेव्हा सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर जो खातं तुमचं NPCIला लिंक आहे तो खातं तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. मित्रांनो, कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. परंतु कोणतं खातं आहे ते बघून घ्या. तुमच्या आधार कार्डचे 4 डिजिट दाखवण्यात येत आहे. ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे खातं ते दाखवलं जात आहे. बँक सीडिंग डेट कोणत्या रोजी कोणत्या दिवशी तुमची सीडिंग झालेली आहे आणि कोणती बँक आहे हे दाखवलं जात आहे. या ठिकाणी तुमचं जुनं जर खातं असेल तर नवीन खातं खोलून घ्या. खातं तुम्हाला काढायचं नसेल तर जो खातं तुमचं चालू आहे त्या खात्याला NPCIला लिंक करायला सांगा आधार, म्हणजे सर्व पैसे तुमचे व्यवस्थितरित्या सुरळीत पद्धतीने चालू होतात. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या महिन्यात येणार आहे. तुमचे जर असा प्रॉब्लेम असेल तर तात्काळ हे सर्व करून घ्या. PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये जर तुम्ही वंचित झाला असाल हप्त्यापासून, तो सुद्धा येणारा हप्ता तुम्हाला मिळेल, अन्यथा मिळणार नाही. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. कशी वाटली नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.